आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने रवा ढोकळा कसा बनवायचा ते दाखवते. प्रमाण एकदम व्यवस्थित सांगते मी इथे तुम्हाला. 1 वाटी मी बारीक रवा घेतलाय. 3 चमचे डाळीचं पीठ घेतलंय. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं. 1 चमचाभर आलं आणि लसूण मिरचीचा ठेचा घातलाय आणि 5 चमचे गरम तेल घातलंय उकळवलेलं. हे सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं. व्यवस्थित म्हणजे फिरवून घ्यायचं जेणेकरून तेल सगळ्या रव्याला व्यवस्थित लागेल. मग ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ताक घालायचंय. इथे मी आधी 1 वाटी ताक घालून घेतेय आणि मग पुन्हा हलवून घेतेय, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपली कन्सिस्टन्सी परफेक्ट येते की नाही पुढची, त्यामुळे. आणि मग त्याप्रमाणे पुढे ताक किती घालायचं हे ठरवूयात. आता इथे हे खूप जास्त घट्ट झालंय, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी अजून 1 वाटी ताक घातलं आणि पुन्हा हलवून घेतलं. म्हणजे साधारण 1 वाटी बारीक रव्याला त्याच वाटीने 2 वाट्या ताक इथे लागलेलं आहे. मग हे व्यवस्थित असं हलवून झाल्यानंतर बिलकुलही 10-15 मिनिटात ठेवायचे वगैरे असं काही करायची गरज नाही. अर्धा चमचा सोडा घालून घ्यायचा आणि लगेचच फिरवून घ्यायचं. फिरवून झालं की आपण ज्या थाळ्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत, त्याला असं व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि मग हे बॅटर जे आपण तयार केलेलं आहे हे याच्यामध्ये घालून घ्यायचं. अशा परफेक्ट प्रमाणात जर का तुम्ही ढोकळा बनवलात तर तुमचा बिलकुलही खराब होणार नाही. फार सुंदर तयार होतो. एकदा बघून घ्या तुम्ही मी कसा बनवते ते. आता ह्या कढईमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय, त्याच्यावरती स्टँड ठेवलाय आणि त्याच्यावरती आपलं हे कंटेनर ठेवून द्यायचं आणि झाकण लावून मीडियम आचेवर 15 मिनिटं हा ढोकळा गरम होऊ द्यायचा, शिजू द्यायचा. मग सुरीने घालून बघायचं की शिजलेला आहे की नाही. एकीकडे फोडणी तयार करायची. ह्याच्यामध्ये मी मोहरी, जिरे, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे. ही फोडणी फार छान तयार होते. मग नंतर आता तोपर्यंत आपला ढोकळा जो तयार झालेला आहे तो गार होऊन जातो. मग हा ढोकळा साईडनी चारी बाजूनी आपण सुरी फिरवून घ्यायची, म्हणजे तो पटकन निघतो आणि वरून थापून असा व्यवस्थित असा ढोकळा निघतो. मग ह्याचे आपण कट करून घ्यायचे सुरीने पीसेस. खूप छान म्हणजे पीसेस कट होतात आणि चिटकत वगैरे बिलकुलही नाही तो कंटेनरला. मग ह्याच्यावरून आपण तयार केलेली जी फोडणी आहे ती फोडणी व्यवस्थित सगळीकडे घालून घ्यायची. खूप क्रिस्पी अशी फोडणी तयार होते आणि अतिशय प्रचंड चविष्ट लागते ही फोडणी ह्याच्यावरती घातल्यानंतर. मग ह्याच्यावरनं ओलं खोबऱ्याचं मी इथे किसून घेतलेलं आहे ते घातलंय. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही कोरडं खोबरं जे असतं तेही किसून घातलं तरी चालेल, तेही खूप सुंदर लागतं. आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. रवा ढोकळा अतिशय अप्रतिम तयार होतो. एकदा तुम्ही नक्की तयार करून बघा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कसा झाला, तुम्हाला आवडला की नाही ते. पुन्हा भेटूयात अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.